थांबा, हा व्हिडिओ चुकणे स्किप करू नका. कारण दुखण्यासाठी मालिश करणाऱ्या 10 पैकी 8 लोकांना ही गोष्ट माहीतच नसते. मानदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखी झाली की अनेक जण सर्वात आधी तेल मालिश करतात आणि हो, काही काळासाठी आरामही मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आराम मिळणं म्हणजे आजार बरा होणं नाही. कारण अनेक वेळा दुखण्यामागे नसांवरचा दबाव, डिस्कवरचा त्रास, स्नायूंची कमजोरी किंवा सांध्यांमधील बदल कारणीभूत असतात. अशा वेळी फक्त तेल मालिश केल्याने दुखणं काही काळासाठी कमी झाल्यासारखं वाटू शकतं, पण मूळ समस्या तशीच राहते. म्हणून काही लोक वर्षानुवर्ष तेल मालिश करत राहतात, पण दुखणं पुन्हा परत येऊ शकतं. दुखणं लपवू नका, त्यामागचं खरं कारण शोधा. कारण योग्य निदानाशिवाय योग्य उपचार होऊच शकत नाही. जास्त त्रास वाटल्यास निर्भय आयुर्वेद अँड स्पाइन केअर क्लिनिक, वारजे, पुणे येथे भेट द्या. थांबा, हा व्हिडिओ चुकणे स्किप करू नका. कारण दुखण्यासाठी मालिश करणाऱ्या 10 पैकी 8 लोकांना ही गोष्ट माहीतच नसते. मानदुखी, कंबरदुखी किंवा गुडघेदुखी झाली की अनेक जण सर्वात आधी तेल मालिश करतात आणि हो, काही काळासाठी आरामही मिळतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आराम मिळणं म्हणजे आजार बरा होणं नाही. कारण अनेक वेळा दुखण्यामागे नसांवरचा दबाव, डिस्कवरचा त्रास, स्नायूंची कमजोरी किंवा सांध्यांमधील बदल कारणीभूत असतात. अशा वेळी फक्त तेल मालिश केल्याने दुखणं काही काळासाठी कमी झाल्यासारखं वाटू शकतं, पण मूळ समस्या तशीच राहते. म्हणून काही लोक वर्षानुवर्ष तेल मालिश करत राहतात, पण दुखणं पुन्हा परत येऊ शकतं. दुखणं लपवू नका, त्यामागचं खरं कारण शोधा. कारण योग्य निदानाशिवाय योग्य उपचार होऊच शकत नाही. जास्त त्रास वाटल्यास निर्भय आयुर्वेद अँड स्पाइन केअर क्लिनिक, वारजे, पुणे येथे भेट द्या.